डिकोडिंग संत या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत संत जनाबाई आणि विठोबाची मदत. जनाबाई लहानपणापासूनच विठोबाच्या भक्तीत वाढलेल्या होत्या. संत नामदेवांच्या घरी त्या दासी म्हणून राहत होत्या, पण त्या दासी नव्हत्या, त्या तर विठोबाच्या प्रेमात बुडालेल्या साधिका होत्या. दररोज सकाळी लवकर उठून घरातली कामं त्यांना करावी लागायची. पाणी आणणे, भांडी घासणे, झाडणे, स्वयंपाक करणे, एवढ्या साऱ्या कामांच्या मधोमध त्यांचा श्वासही विठ्ठल विठ्ठल म्हणत असायचा. एकदा असं झालं की घरात पाहुण्यांची गर्दी होती. भांडी कोंडीचा ढीग साचला होता, अंग थकलं होतं, पण मन विठोबाच्या नामात गुंतलेलं होतं. त्या दमून म्हणाल्या, विठ्ठला, तुझं नाव घेत घेत माझी हाडे थकली रे, जरा हातभार लावशील का? हे ऐकताच जणू पंढरीचा पांडुरंगच तिथे उतरला. त्याच्या डोक्यावर पांढरी पागोटी, अंगावर पिवळा शेला, गळ्यात तुळशी माळ आणि हसतमुख चेहरा. विठोबा पुढे आला आणि म्हणाला, जनाबाई, तू मला तुझा मानला आहेस ना, मग तुझं काम माझंच काम ना. आणि मग जनाबाईंच्या हातातलं काम तो स्वतः करू लागला. भांडी घासणे, पाणी ओतणे, घर झाडणे, सगळं काम करत होता. जनाबाई सुरुवातीला चकित झाल्या, पण त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, विठ्ठला, तू माझा सखा आहेस, माझा सोबती आहेस. माझी सेवा करून तू मला धन्य केलंस रे. काम झाल्यावर विठोबा हसत म्हणाला, जनाबाई, खरी भक्ती म्हणजे फक्त ध्यानात बसणं नाही, तर प्रेमाने केलेलं प्रत्येक काम, हीच माझी पूजा आहे. त्या दिवसानंतर जनाबाईसाठी घरकाम म्हणजे केवळ कष्ट नव्हते, ते तर विठोबाची सेवा होते.